माजी मंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय महागाव येथील विद्यार्थी मिथुन परशुराम मडावी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय। कारण पहिल्या राज्यस्तरीय तीरंदाजी पिंपरी चिंचवड येथून द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल पटकावले, तर पंजाब येथील पटियाला येथे नॅशनल लेवलवर निवड झाली आहे। एस मराठीशी बोलताना राजे अमरीशराव आत्राम म्हणाले की आपण पूर्ण ताकदीने मिथुन मडावीच्या पाठीशी आहे व नॅशनल लेवलवर सुद्धा निवड झाली पाहिजे असे बोलून शुभेच्छा दिल्या। तर मिथुन परशुराम मडावी वर्ग 12वी कला राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी तो शिक्षण घेत आहे आणि राज्यस्तरावर तो तीरंदाजी घेतलेला आहे आणि पटेल या ठिकाणी त्याचा नंबर लागला आहे। याबद्दल तो आपण काय म्हणाल? पहिल्या गोष्टी तर मिथुनला मी पूर्ण विधानसभेतून आणि जिल्ह्यावासीकडून मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि आपल्या क्षेत्राचे गरीब आदिवासी मुले नॅशनल लेवलवर आता जात आहे, ही खूप मोठी बाब आहे आणि आम्ही सर्वांसाठी खूप गर्वाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे। आणि आपल्याला पाहिजे की आपले अजून जास्त मुले ह्याच्याकडून प्रेरणा घेऊन आणि ती आपली आष्टीची मुलगी आहे कोवळे जे फर्स्ट काढली त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन बाकीचे मुले पण शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे। आणि माझं हे आहे की आपले जे स्पोर्ट्समध्ये मुले चांगलं खेळतात, टॅलेंटेड आहेत, त्यांना आपण संधी दिली पाहिजे आणि काय जे पण सोयी सुविधा लागते त्यांना ते थोडी कमतरता आहे आपल्या जिल्ह्यात, ते पूर्ण केलं पाहिजे। आपण आता जाऊन आपल्या जिल्ह्याचा काय म्हणतात जिल्हास्तरीय आपला स्टेडियम तयार होत आहे, तर त्याच्यामुळे खूप सारं चांगलं होईल पुढे। मला वाटते की आपण आपल्या मुलांना जितकं प्रोत्साहन देणार हे म्हणजे जास्त ट्रेनिंग न करता, त्यांना काही फॉर्मल ट्रेनिंग जास्त नाही तरी पण ते मेडल घेऊन येतात आणि कप घेऊन येतात। तर जरी त्यांना चांगलं आपण पद्धतीने ट्रेनिंग दिले, कोचेस दिलं, सगळं दिले तर मला वाटते खूप चांगलं नॅशनल लेवलवरही सुवर्णपदक घेऊन येऊ शकतात, इतकं टॅलेंट आहे। तर मी तर आहेच, आपण नक्कीच मदत करू, सहकार्य करू जे पण लागते आणि मुख्यमंत्री साहेबांकडून त्यांच्या निधीतून ह्यालाही पुरस्कार देण्याचं आपण पत्र आता दिलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलं। आणि ह्याला एक 3 चाकी वाहन पण ह्याला थोडा त्रास होतो यायला जायला, तर तेही आपण विनंती केलं तर लवकर तेही आपण ह्याला देऊ आणि जितकं पण आपण प्रोत्साहन करू शकतो आपण केलं पाहिजे। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।